नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये ईश्वरी आता विचार करत असते. किर्लोस्करांच्या मटेरियलच्या बाबतीत जो काही प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. किर्लोस्कर म्हणतात की तुमचा जो काही मटेरियल आहे तो अगदी चीप क्वालिटीचं होतं आणि जे काही आहे ते आता आम्ही तुमच्यावरती लिगल ॲक्शन घेऊ. आमचं करोडोचं नुकसान झालं आहे आणि हे आम्ही भरून काढणार. लिगल आम्ही ॲक्शन घेणार. त्याचप्रमाणे सौदामिनीची वाक्य हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. तर तिला या सगळ्यामुळे खूपच राग होत असतो. एका बाजूला सौदामिनी त्रास देते आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे कंपनीवर आलेलं संकट, त्यामुळे तिला काळजी वाटत असते. तेवढ्यात तिथे नम्रता येते आणि म्हणते की इशू, जिजूंचा फोन बहुतेक स्विच ऑफ लागतोय. तेव्हा ती म्हणते की हो, काय झालं? तेव्हा ती सांगते की हो अगं, जिजूंचा फोन बंद आहे ना, म्हणून आकाशचा फोन आला होता. ते सांगत होते की त्यांनी जिथे मटेरियलचा टेम्पो सापडला आहे ना, ती जागा, ते लोकेशन त्यांना सापडलं आहे आणि म्हणूनच तिथूनच फोन केला होता. आता त्या टेम्पोला शोधल्यानंतर ते दोघंजणंही जाणार आहेत पोलीस स्टेशनमध्ये, म्हणून कदाचित उशीर होईल हे तुला सांगायला सांगितलं होतं, म्हणून तुला निरोप द्यायला आले. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो बरोबर आहे. त्यानंतर मग आता ईश्वरी नमूद चाललेली असते, तेवढ्यात तिला थांबवते आणि म्हणते की ताई, काय झालं? तू अशी का बोलतेस? तेव्हा आकाशच्या बाबतीत तिला वाईट वाटलेलं असतं. त्यावर नम्रता म्हणते की मला सांग इशू, अगं हे जिजूंना वागणं शोभलं का आजचं? म्हणजे ते किती काय बोलले त्यांना, म्हणजे आकाश किती मेहनत घेतात या कंपनीसाठी. मी बघते ना, दिवसरात्र त्यांची मेहनत सुरू असते आणि मग उगीचच जिजूंना आकाशला इतकं सगळ्यांसमोर बोलण्याची काय गरज होती? किती मनाला लागलं असेल ना आकाश सरांच्या, किती वाईट वाटलं असेल त्यांना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ताई, मला माहिती आहे. मग ती म्हणते की हो, मग तेच तर, त्याबद्दलच तर मला वाईट वाटतं की इतकं सगळं करूनही त्यांना ऐकावं लागतं. आणि आता ते काही लहान राहिले नाही आहेत, त्यांचं लग्न झालं आहे, आता त्यांची बायको या घरात आहे, तरीही इतकं ऐकवलं. ईश्वरी म्हणते की मी सांगू का तुला ताई एक गोष्ट? आपण दोघंही लग्न करून या घरात यायच्या अगोदर ते दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. लहानपणापासून ओळखतात ते एकमेकांना, त्यामुळे आपण उगीचच ना त्यांच्यामध्ये बोलणं हे चुकीचं ठरेल. कारण की सगळ्या गोष्टी आतापर्यंत ते जे करत आलेत ना, ते एकत्र करत आलेत, त्यामुळे आपण त्यांना बोलून काहीच फायदा नाही आहे. ते दोघं एकत्र असतात, त्यामुळे त्यांना असं काही आपण बोलणं चुकीचं ठरेल. त्यामुळे मी एकच सांगेन तुला की ते दोघंजणं आहेत ना, एकमेकांवर खूप प्रेम करतात. अर्णव सर मोठ्या भावाच्या हक्काने ओरडतात, तेवढं जास्त प्रेमही करतात आकाश भाऊजींवर. त्यामुळे तू नको काळजी करूच, होईल सगळं व्यवस्थित. तू उगाचच विचार करणं सोडून दे. आपण या सगळ्यामध्ये ना न पडलेलंच बरं असं मला वाटतं, कारण त्या दोघा भावांचा प्रश्न आहे तो, आणि म्हणून आपण या सगळ्यामध्ये नको बोलूया असं आता ईश्वरी तिला सांगते. आणि त्यामुळे नम्रता पुढे तिला काहीही न बोलता तिथून निघून जाते. तर आता पहाटे म्हणजे सकाळी लवकर शिर्के ईश्वरीला फोन करतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, सरांचा फोन बंद आहे, ते पोलीस स्टेशनला जाणार होते आणि त्यांची बॅटरी डाऊन झाली असेल, त्यामुळे त्यांचा फोन लागत नाही. तेव्हा शिर्के म्हणतात की हो, मला वाटलंच ते, मी म्हणूनच तुम्हाला कॉल केला, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. तेव्हा मग तेवढ्यातच अर्णव समोरून आलेला असतो. ईश्वरी म्हणते की हे बघा शिर्के, अर्णव सर आलेच इतक्यात. आणि मग शिर्के त्यांच्याकडे फोन द्यायला सांगतात. अर्णवला शिर्के सांगतात की सर, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की कसला, काय प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा शिर्के सांगतात की अर्णव सर, एक प्रॉब्लेम असा झाला आहे की आपले जे काही 60% शेअर आहेत ना सात्विक फॅशनचे, ते शेअर पडलेत. खूप मोठा प्रॉब्लेम झालेत. सगळे इन्व्हेस्टर्स आता आपल्यामध्ये काम करायला इंटरेस्टेड नाही आहेत. ते लोक म्हणतात की आमचे शेअर हे खूप खाली पडलेत, त्यामुळे आम्हाला शेअर विकायचे आहेत. हे ऐकल्यावर आता ईश्वरीला म्हणजेच अर्णवला आणि आकाशला तर धक्काच बसतो. तेव्हा ते म्हणतात शिर्के की सर बघा, मी मॅमच्या फोनवरती तुम्हाला फोटो पाठवला आहे, जरा चेक करा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, जरा तुझा फोन म्हणजे फोटो ओपन करून दे. तेव्हा मग फोटो बघितल्यावर अर्णव चिडतो आणि म्हणतो की हे सगळं कशासाठी, अचानक हे सगळं कसं काय झालं? तेव्हा शिर्के सांगतात की त्याचं काय झालं ना सर, की जे किर्लोस्कर आहेत ना, त्यांना अगदी खराब क्वालिटीचा माल गेला, त्यामुळे त्यांनी सगळ्या सोशल मीडियावरती सगळ्या अफवा पसरवलेल्या आहेत. म्हणजे सोशल मीडियावर आपलं सगळं नाव त्यांनी खराब केलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनटं शिर्के, एक काम करा, तुम्ही ना आपली मीटिंग बसवा लवकरात लवकर. आपले जे शेअर्सचे इन्व्हेस्टर्स आहेत सगळ्यांना असं जाऊ दिलं नाही पाहिजे. मी लवकरात लवकर ऑफिसला पोचतो, तुम्ही ती मीटिंग भरवा, सगळ्यांना बोलवा, आपण कसं आपले शेअर्स राखायचे ते सगळं बघूया असं आता तो म्हणतो.
आकाशला अर्णव म्हणतो की जा आकाश, तू पण रेडी हो, फ्रेश हो. तेव्हा त्याला ती म्हणत असते की नम्रता जरा थांबा, तुम्ही काहीतरी खा, फ्रेश व्हा. पण त्याला अजिबातच इच्छा नसते. तो म्हणतो की नको काही मला. आणि मग ईश्वरी अर्णवला सांगते की अर्णव सर, तुम्हाला ब्लॅक कॉफी. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदर, व्हॉट ब्लॅक कॉफी? तुला कळतं आहे का काय चाललं आहे सध्या कंपनीमध्ये ते? अगं कंपनीची हालत बेकार झाली आहे. आता आपले कंपनीचं जे गुडविल होतं मार्केटमध्ये ते पण खराब झालं आहे त्या किर्लोस्कर प्रकरणामुळे. मला काही सुचतच नाही आता या सगळ्यामध्ये. आता अर्णव आता विचारातच पडलेला असतो. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, आपल्याला माहिती आहे की हे सगळं जे काही घडलं आहे ते आपण घडवलेलं नाही आहे, हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलेलं आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. या सगळ्या गोष्टी आपण आपले शेअर्स जे इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळे परत आणायचे. पण मला कळत नाही आहे की हे सगळं करेल कोण? तेव्हा अर्णव म्हणतो की ती सौदामिनी देशमुख, तिनेच घडवून आणलं हे सगळं. आय नो, तिला माझ्या कंपनीची सात्विक फॅशनची बदनामी करायची ना, त्यासाठी तिचं हे सगळं प्रकरण चालू आहे. ईश्वरी म्हणते की पण खरं तर तिचीच कंपनी आहे, म्हणजे तिनेच हे शेअर्स घेतलेत ना, मग तरीही अर्णव तिला सांगतो की हो, हे तरीही करते ती, कारण तिला बिझनेसची काहीही पडलेली नाही आहे. तिला फक्त करायचं आहे ते माझं नुकसान, आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊन ते करू शकते. तर सौदामिनीचं तेच सुरू असतं. ती कंपनीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करायला बसलेली असते. म्हणजेच जे आयोजक असतात त्यांना देवसरेंना ती भेटते आणि वल्लरी पण त्या मीटिंगमध्ये हजर असते. आता सात्विकाच्या फॅशन म्हणजे सात्विका फॅशनच्या बाबतीत तुम्हाला एंट्री मी कॅन्सल करायला सांगितली होती आणि त्यासाठी तुम्ही माझी खूप मदत केली, त्याबद्दल सो थँक्यू. तेव्हा लगेच देवसरे म्हणतात की हो मॅम, त्याचं काय आहे ना की सात्विक फॅशनची जी एंट्री आहे ती कॅन्सल करण्यासाठी मला खूप मोठं काहीतरी व्हॅलिड रिझन द्यावं लागणार होतं आणि त्यासाठी मी काल ते करू शकलो नाही, पण आज मात्र ते नक्की मी केलं आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की म्हणजे नक्की काय केलं आहे? तेव्हा लगेचच ह्या ऐकल्यावरती देवसरेंना ती म्हणते की हो, मी त्यांना फक्त रिक्वेस्ट केली. तेव्हा वल्लरी मला ती म्हणते की हो, तुम्ही यांना ओळखलं नसेल ना, हे आहेत आपले जे काही फूड अँड फॅशनची स्पर्धा होणार आहे ना, ज्यामध्ये तुमच्या अर्णवने भाग घेतला आहे, त्या स्पर्धेचे आयोजक आहे ते, आणि त्यांनी सगळीकडे भाग घेण्यासाठी हा सगळा प्रकार घडवला होता. खरं तर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणी या स्पर्धेत नको होते मला, आणि म्हणूनच यांच्याशी मी संपर्क साधला आणि यांच्याकडून उत्तर मिळालं की काहीतरी व्हॅलिड रिझन पाहिजे, मोठं रिझन, कारण की कंपनी मोठी आहे. मग त्यांना मी तसं व्हॅलिड रिझन दिलं. त्या तुमच्या सात्विक फॅशनचं नाव मी बाहेर बदनाम केलं. ते किर्लोस्कर प्रकरण किंवा सगळं काही, या सगळ्या गोष्टींची मी बदनामी केली, आणि म्हणूनच आता आपल्याला हे सगळं डिसिजन घेणं सोपं गेलं आहे. म्हणजे लवकरात लवकर आता एकच काम होणार, ते म्हणजे सात्विक फॅशनची होणारी बदनामी. या सगळ्यामुळे आता सात्विक फॅशन कंपनीमधून बाहेर निघाले. तेव्हा मग वल्लरी म्हणते की वा, खरंच तुम्ही तर हे मस्तच केलं. म्हणजे स्पर्धेत जर राहिलंच नाही तर स्पर्धेत जिंकण्याचा प्रश्नच येणार नाही. तेव्हा सौदामिनी म्हणते की अगदी बरोबर, आणि मी माझा डाव असाच टाकत असते की समोरच्याला पुढे कुठलेही हातपाय चालवायला यायला नको. त्यासाठी वल्लरी म्हणते की वा, हे तर खरंच खूप भारी झालं हां. नंतर मग आता देवसरेंना ती म्हणते की खरंच तुम्ही जे काही केलं ते थँक्यू, म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप मोठं आहे ते. हां, मग माझे त्याच्यामध्ये लाखो रुपये गेले असतील, परंतु हे जे काही लाखो रुपये जातात ना, ते मी माझा खर्च मानत नाही, ते मी माझी इन्व्हेस्टमेंट मानते. आणि मी ही इन्व्हेस्टमेंट केली आहे कारण मला अर्णवला कोणत्याही परिस्थितीत जिंकू द्यायचं नाही आहे म्हणून. त्याचबरोबर मध्येच देवसरे म्हणतात की सर, म्हणजे मॅम, आणखी एक म्हणजे आकाश टेक्स्टाईलची पण एंट्री आली आहे तिथे. तेव्हा मग ती म्हणते की आकाश टेक्स्टाईल. त्यावर वल्लरी म्हणते की नको, राहू दे, ती एंट्री राहू दे, तिला तुम्ही कॅन्सल करू नका. आणि काय ना, ते एक माझंच प्यादं आहे मी उभं केलेलं, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की रिअली त्याने काहीच प्रॉब्लेम होणार नाही ना? वल्लरी म्हणते की नाही, अजिबात नाही, आणि ती स्पर्धक एवढी काही स्ट्रॉंग नाही आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ती असे चिरीमिरी स्पर्धक आहे, जिंकली तर जिंकली किंवा नाही, पण त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, त्या स्पर्धकाशी इतकं काही नाही. त्याचबरोबर इथे आता वल्लरी मात्र पूर्ण खुश असते की अर्णवला कंपनीच्या बाहेर फेकलं आणि सौदामिनीने जे काही काम आहे ते करून दाखवलं. तर अर्णव निघत असतो. ईश्वरी म्हणते की सर, मी पण येते, मी पण रेडी झाली आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदौर, तू कुठे येतेस आता? नको येऊस तू. ईश्वरी म्हणते की सर का, मला पण यायचं आहे तुमच्यासोबत. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, उगाच कशाला ना प्रॉब्लेम. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, प्रॉब्लेम कसला? आत्तापर्यंत सगळ्या प्रॉब्लेम्स आपण एकत्र फेस केले. हा एकटा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, हा माझा पण प्रॉब्लेम आहे.
मला सांगा की जेव्हा आईच्या प्रकरणाचा शोध घ्यायचा होता त्यावेळेला नेमकं काय केलं होतं आपण? तेव्हा तुम्ही माझी मदत केली होतीत ना, कुठल्याही परिस्थितीत मला साथ दिली होती, प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत आलात, एकटं कुठे सोडलं नव्हतं मला. आणि मग आता तुमच्या आईच्या कंपनीचा सवाल आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की मी तुम्हाला एकटं सोडेन म्हणून मी तुम्हाला सांगते की आता असं काहीही घडू द्यायचं नाही आहे. आपण एकमेकांना मदत करायची आणि सगळं काही करायचे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला काही एकटं सोडणार नाही आहे. हा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपला आहे, त्यामुळे आपण दोघंही मिळून त्याला फेस करायचं आहे, काहीही झालं तरी. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, खरंच हट्टी आहेस तू. तेव्हा ईश्वरी त्याला हसतच म्हणते की मग बायको कोणाची आहे? आता दोघंजणही हसायला लागतात. तेवढ्यातच अर्णवला फोन आलेला असतो. आता अर्णवला फोन आल्यानंतर तो म्हणतो की व्हॉट आकाश, काय बोलतोयस तू? तेव्हा आकाश समोरून सांगत असतो की एक प्रॉब्लेम झाला आहे अर्णव दादा, की आपली जी कंपनीची एंट्री आहे सात्विक फॅशनची ती त्या लोकांनी रिजेक्ट केलेली आहे. तेव्हा हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो की हाऊज इट इज पॉसिबल, हे सगळं कशासाठी केलं आहे त्यांनी? तेव्हा तो म्हणतो की दादा, मलाही काही माहिती नाही आहे हे कशासाठी केलं आहे, पण एक गोष्ट कळली आहे की त्यांनी काहीतरी किर्लोस्कर प्रकरण झालं ना, आणि आपली कंपनीची सध्या मार्केटमध्ये खूप बदनामी सुरू आहे, त्यासाठी हे सगळं झालं आहे असं मला वाटतं. तेव्हा मग पुढे अर्णवला तो सांगतो की दादा, आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आकाश टेक्स्टाईल्सची एंट्री त्या लोकांनी एक्सेप्ट केली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके फाईन, मी ऑफिसमध्ये येऊन तुला भेटतो आणि मग बोलतो तुझ्यासोबत. आता त्यानंतर मग आता आकाश तर जरा नाराज असतो, कारण की त्याची एंट्री आणि दादाची एंट्री रिजेक्ट केली आणि त्याची स्वीकारली. तर दुसरीकडे इथे आता नमू भलतीच खुश झालेली असते. ती बघते की हे काय, म्हणजे माझी तर एंट्री, आकाश टेक्स्टाईलची एंट्री या लोकांनी एक्सेप्ट केली आहे. वाव, म्हणजे मी या स्पर्धेमध्ये जाणार. ती इतकी खुश झालेली असते, खूप खुश असते आणि आनंदाने नुसती बागडत असते. आणि मग ती फिंगर क्रॉस्ड करून मी जिंकणारच अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झालेली असते. आणि त्याच वेळेला ती अशी गोल गोल फिरत असते, गिरक्या घेत असते, खूप खुश असते. त्यावेळेला समोरून तिला वल्लरी बघते आणि म्हणते की वा, बरं आहे, या आनंदात तुला जगायचंय जग, परंतु आता ईश्वरीचं मात्र तुला काही खरं नाही. नंतर ईश्वरी अर्णवला विचारते की काय बोलताय सर तुम्ही, सात्विक फॅशनची एंट्री त्या लोकांनी रिजेक्ट केली आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, आपलं जे काही काल झाली बदनामी सोशल मीडियावर त्या किर्लोस्करमुळे, त्यामुळे हे सगळं घडलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे काही आपले सध्याचे मार्केटमधलं डाऊनफॉल आहे, त्यामुळे हे सगळं सिच्युएशन ते क्रिएट झाली आहे. आता काय करायचं काही कळत नाही आहे. त्याचबरोबर मग आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं करण्यामागे ना त्या सौदामिनीचा हात आहे. तिनेच हे सगळं घडवून आणलं आहे, मुद्दाम करते हे सगळं, आय नो, कारण की हे सगळं नालायकगिरी करण्याचं काम फक्त त्याच बाईचं असू शकतं. मला तरी कळलं आहे की हे सगळं तीच करते आणि म्हणूनच मला तिला हा प्रश्न विचारायचाच आहे. मी काही केलं तरी तिला सोडणार नाही आहे असं म्हणून अर्णव तिच्यावरती आता भरपूर असा चिडलेला असतो. सौदामिनी फोनवरती बोलत असते. ती म्हणते की हे बघा, किती काही झालं तरीही तुम्ही माझ्याबद्दल, माझ्या फेवरमध्ये जे काही केलं आहे ना, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि हे सगळं जे काही चालू आहे ते माझ्या कंपनीसाठी मी करत असते. माझ्या कंपनीच्या सगळ्या गोष्टी मी मानत असते आणि कुठलाही आपल्यासमोर जो स्पर्धक आहे त्याला जिंकू न देणं हेच माझं काम असतं. आणि तसंही आपण इतके वर्ष जे काही करतो आहे ते आपले बिझनेस एथिक्स असतात, आपले रूल्स असतात. तेवढ्यातच आता समोरून देवसरे बोलत असतात आणि मॅम, माझ्या पैशांचं काय झालं? तेव्हा ती म्हणत असते की लवकरच पैसे होतील अकाउंटमध्ये ट्रान्सफर. समोरून अर्णव येतो आणि तो एथिक्स असा आवाज देतो. तेवढ्यात ती फोन तिथेच ठेवते बाजूला. तर दुसरीकडे वल्लरीला फोन येत असतो सैतान, म्हणजेच त्या उदयकांतचा. आता ती म्हणते की जर फोन उचलला नाही तर हा माणूस सारखा फोन करून मला वैताग देईल, त्यापेक्षा उचलतेच फोन. मग फोन उचलल्यावर तो म्हणतो की वा, अरे वा वल्लरी पाटील, लवकर फोन उचललात आज तुम्ही, म्हणजे लक्षात आहे ना तुम्हाला काय करायचं, मी काय म्हणालो आहे? तेव्हा ती म्हणते की काय म्हणालात तुम्ही? आणि सकाळी फोन. तेव्हा तो म्हणतो की हो, त्याचं काय झालं ना, फॉर अ चेंज माझ्या मोबाईलला आता पहाटे रेंज आली सकाळी, त्यामुळे मग म्हटलं की शुभकाम में देरी केसी, आणि म्हणूनच तुला लगेच फोन ठेवला बघ मी. मग आता लवकरच दे मला पैसे, मला अंडरग्राऊंड होण्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की अंडरग्राऊंड होण्यासाठी पैसे म्हणजे काय, मी सगळं करायला सांगते का तुम्हाला हो? तेव्हा किती पैसे हवेत तुम्हाला? तो म्हणतो की 50 लाख तरी लागतील. त्यावेळेला वल्लरी म्हणते की 50 लाख तुम्हाला बोलायला सोपे वाटतात का? आणि पैसे काही झाडाला लागलेले असतात का?
तेव्हा तो म्हणतो की ए बाई बस कर, मी कंटाळलो आता तोच सारखा डायलॉग ऐकून. पैसे काय झाडाला लागलेले असतात का? किती वेळा सारखं आपलं तेच बोलत असतेस, दुसरं काहीतरी बोल नवीन. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच आहे, एवढे पैसे मी कसे मॅनेज करणार कळते का? तेव्हा उदयकांत म्हणतो की अगं तुझ्यासारख्या झोलरबाईला काय इम्पॉसिबल आहे, सगळं काही करू शकतेस तू. तू कशी आहेस ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे ना मला जास्त शहाणपणा शिकवू नको. आणि जर तुला पैसे द्यायला दमत नसतील ना तर मग मी येतो तुझ्या बंगल्याकडे. हां, काल रात्री आलेलो तेव्हा कसं बसा त्या रमाकांतच्या तावडीतून सापडलो, पण आता मात्र थेट मी बंगल्यात शिरेन आणि सगळ्यांसमोर तुझ्या कारस्थानांचा पाढा वाचेन. माहिती आहे ना तुला, सुरुवात करेन ती ज्या सात्विक फॅशनच्या बिझनेसपासून, म्हणजे जो रमाकांतचा प्रॉब्लेम केलेलास तेव्हापासून ते आता त्या ईश्वरीला मारलंस ना तेव्हापर्यंत सगळं अगदी इत्यंभूत माहिती मी त्यांना देईन. समजलं ना? म्हणजे अगदी प्रेमाने सांगेन ना सगळ्या गोष्टी अगदी रंगवून एक गोष्ट मी सगळ्यांसमोर सांगेन. मग बघ पुढे तुझी काय हालत होईल ते तुलाही माहीत आहेच ना. तेव्हा मग ती म्हणते की हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे, समजलं ना? जास्त शहाणपणा करायचा नाही. आणि पैसे तर तुला मिळतील, पण जास्त डोक्याला माझ्या ताप देऊ नको, कारण की ही इतकी छोटी रक्कम नाही आहे. आणि तेवढ्यातच ती वैतागत असते आणि फोनवर कंटाळत बोलत असते. तेवढ्याच समोरून मामा येतो. आता मामाला पाहिल्यानंतर ती घाबरते की जर याने काही ऐकलं असेल तर पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा, म्हणून ती तिथल्या तिथे घाबरून असते. त्याच वेळेला आता तो समोरून काही बोलणार, पण वल्लरी फोन कट करून टाकते. मामा तिच्याकडे संशयाच्या नजरेने बघतच राहतो की ही नेमकी आता कोणाबरोबर भांडत होती. तर अर्णव हा सौदामिनीकडे जाऊन म्हणतो की काय म्हणालात आता तुम्ही? बिझनेस एथिक्स नक्की काय आहेत, कशाशी खातात हे तरी तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा मग ती त्या देवसरेंचा फोन ठेवून देते आणि म्हणते की माइंड युअर लँग्वेज. अरे मला कळतच नाही आहे, इतकी सगळी बेकार अवस्था झाली आहे तुझ्या कंपनीचे शेअर्स पडलेत, जागोजागी तुझ्या कंपनीच्या बद्दल बदनामी होत आहे आणि तरीही तुम्ही दोघं इथे असे मानवर करून आला आहेत. म्हणजे मला कळत नाही आहे तुम्ही कुठल्या मातीचे बनलेले आहात. इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये असूनही तुमची मान मात्र वरच. तेव्हा अर्णव म्हणतो की आमची मान वरच आहे, कारण की आम्ही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम केलेला नाही आहे, आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे जे काही घडलं आहे हे कोणी घडवलं ना हे चांगलंच कळते मला. का केलं हे सगळं? तुम्हाला हे सगळं करून मिळून काय होतं आहे? तेव्हा मग ती म्हणायला लागते की हे बघ, एकतर तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचं प्रूफ नाही आहे की मी काही केलं आहे म्हणून. तर अर्णव आता चिडत असतो, त्यावेळेला ईश्वरी ही त्याचा हात अर्णवच्या खांद्यावर ठेवते की शांत व्हा, जास्त चिडचिड करू नका. तेव्हा मग आता लगेचच पुढे ईश्वरीला ती म्हणते की हे बघ, तुमचे जी काही कंपनी आहे ना त्याबद्दल तुम्ही जे काही करायचं ते तुम्ही करून मोकळे झालेले आहात. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे आणि तुम्हाला त्यामध्ये कंपनी वाचवायची. त्यापेक्षा मी तुला एक सल्ला देऊ का अर्णव? तू एक काम कर, तुझे जे काही शेअर आहेत ना तसेही मार्केटमध्ये पडलेले आहेत ते विकून टाक आणि बाकीचेही शेअर्स विकून टाक, म्हणजे सगळं कामच तमाम झालं कंपनीचं, असं ती बोलत असते. त्यानंतर मामा हा वल्लरीला म्हणतो की काय वल्लरी, अगं कोणासोबत बोलत होतीस तू? तेव्हा ती म्हणते की ते काही नाही, आपल्या कंपनीबद्दल जे काही बदनामी झाली ना त्याबद्दल बोलत होते मी. तेव्हा मग हे सगळं ऐकल्यानंतर मामा म्हणतो की पण किती मोठ्या आवाजात भांडत होतीस तू? तेव्हा ती म्हणते की मग आपल्या आकाशबद्दल किती वाईट वाटतं मला, किती मेहनत किती मरमर करून काम करतोय तो, आणि या कंपनीबाबतीत असं घडावं, म्हणजे इतकी मोठी पैशांची गरज आहे तर मी लोनसाठी बघत होते. तेव्हा मामा म्हणतो की अगं लोनसाठी इतक्या भांडून बोलत होतीस तू? अगं असं वाटत होतं की कोणाकडून तरी पैसे कसे रिकवर करतात तसं त्यांच्याशी तू बोलत होतीस, किती मोठ्या आवाजामध्ये. आणि हो, एक गोष्ट सांगतो, अर्णव ईश्वरी पण प्रयत्न करतायतच, पण तुझ्या इतके ओरडत नाही जोरजोरात घरामध्ये. तेव्हा वल्लरी म्हणते की हो तेच म्हटलं, अजून तुम्हाला त्या दोघांचा पुळका कसा आला नाही. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी ते दोघंजणं करतात ते फक्त करतात, आम्ही लोक काय फक्त चिंदेगिरी करतो असंच वाटतंय ना तुम्हाला? तेव्हा मग मामा म्हणतो की हे बघ, तुला मी काहीच बोलत नाही आहे, पण जरा हा आवाज कमी ठेव, घरामध्ये इतक्या मोठ्या आवाजामध्ये बोलू नकोस, समजलं ना? आणि इतके सगळे हे प्रकरण करण्याची तुला काहीच गरज नाही आहे. तेव्हा मामा हा वल्लरीवरती खूप ओरडतो. ईश्वरी ही म्हणते की हे बघा, तुम्हाला जे काही वाटतंय ना ते वाटू दे, तुम्ही जे काही म्हटलंय ना ते म्हणू दे. तेव्हा मग ती म्हणते की अगं तुम्ही दोघंही ज्या स्पर्धेच्या आधारावरती हे सगळं करायला तयार झाला होतात ती स्पर्धा पण आता उरलेली नाही आहे, म्हणजे तुमचं नाव स्पर्धेमधून काढून टाकण्यात आलं आहे असं ऐकायला आलं आहे मला. म्हणूनच एक गोष्ट सांगते की हे बघ, म्हणजे कदाचित ह्याचा ॲरोगंटनेस असेल, पण मी तुला सांगते,
कारण की जर हे सगळं हातातून संपून गेले तर मग वेळ नाही लागणार आहे. आणि मला तर वाटतं आहे की ही तर वाट आहे रस्त्यापर्यंत जाण्याची. म्हणजे आपली कंपनी बुडणार, आपण रस्त्यावर येणार, या सगळ्या गोष्टी या लवकरच घडण्यात येणार आहेत. त्यामुळे कसं आहे ना, तुम्ही जरा सावध राहून करा. जे काही करायचे तुम्हाला ते अगदी व्यवस्थित करा, असं म्हणून आता ती त्या दोघांनाही बोलत असते. आणि ईश्वरी म्हणते की हे बघा, सात्विक फॅशन कंपनी काढून टाकण्याचं तर नाव दूर, परंतु सात्विक फॅशन या शोमध्ये भाग घेणार हे नक्की, आणि हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे आणि आम्ही जिंकून पण दाखवणार, असं ईश्वरी आता तिला चॅलेंज देते. तर पुढच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही निघालेले असतात आणि एका ठिकाणी रस्त्यावर माणसाला विचारतात की हा टेम्पो पाहिला का. तेव्हा तो माणूस म्हणतो की साहेब, इथे 50 मीटरवरती दूर एक पेट्रोल पंप आहे आणि ते पेट्रोल पंपवर CCTV फुटेज आहे. जर तो टेम्पो इथून गेला असेल तर त्याचं फुटेज तुम्हाला तिथे नक्की दिसू शकतं. तेव्हा मग अर्णव आणि ईश्वरीला यामुळे एक मोठा पॉईंट मिळालेला असतो. दोघंजणही तिथे जायला निघतात. तर आता तो माणूस सांगतो की सर, हा जो CCTV फुटेज आहे ना, तो बरोबर पेट्रोल पंपावर आहे, तुमचा टेम्पो दिसेल बघा तिथे तुम्हाला, असं म्हणून आता अर्णव जरा त्याला एक पॉईंट मिळाला म्हणून खुश असतो. तर वल्लरी ही आता इथे त्या उदयकांतला भेटायला आलेली असते आणि म्हणते की हे घे बाबा, हे तुझे पैसे आणि हे सगळं सामान, आणि लक्षात ठेव आता हे गपचूप घ्यायचं आणि इथून निघायचं, अजिबात माझ्या वाटेला आता जायचं नाही, समजलं, नाहीतर बघ, असं म्हणून ती त्याला आता धमकी देते आणि उदयकांत तिथून पळून निघालेला असतो. उदयकांतला पळवल्यानंतर वल्लरी आता आजूबाजूला बघायला लागते आणि ती तिथे बघून म्हणते की इथे कोणी होतं का. तिला असं भास होतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. ईश्वरी आणि अर्णव आता त्याच पेट्रोल पंपाच्या ठिकाणी निघालेले असतात आणि तिथे अर्णव एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि म्हणतो की हा रस्ता मला जरा वेगळाच वाटतोय. ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला असं वाटतंय का की आपण नॉर्मली इथे गेलं पाहिजे. मला तरी वाटतंय की इथे आतमध्ये जाण्यासाठी ना काहीतरी वेगळा आपल्याला जुगाड करावा लागणार आहे. आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही विचार करतात की आतमध्ये CCTV फुटेज आणि मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल. त्यांच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू होतात. तर आता नेमकं पुढे काय घडणार, ईश्वरी अर्णव त्या टेम्पोच्या बाबतीत माहिती कशी मिळवू शकणार, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.